नवीन बंगल्यावर आपल्या हा का पाऊस हा का दिसला का पाऊस? आमच्या इकडं लय पाऊस आहे, लय पाऊस. 2 दिवस झालं उघडा नाही पाऊस. आता आम्हाला नाही बाय टेन्शन, मला आम्हाला बंगला झालाय त्यामुळे आम्हाला नाही टेन्शन, नाही लागत पाऊस. थांब जरा. तर आता आम्हाला नाही बाय टेन्शन. ज्याची जळायची जळू दे. चांगलं जरा पाऊस पडू दे, दे तमतम, दे थिम थिम, आहे का नाही? तर तुमच्यासाठी गाणं म्हणली. तर या पावसाचं एक तुम्हाला महत्व सांगते. इथं चाललंय आईबाईचं दळण पेट नाही नवीन बंगल्यात, आणि बसून मग जेवून पाऊस बघत जेवायचं. तर असं आमच्या इकडं असं आहे की उन्हात पाऊस पडायला लागला तर कोल्ह्याचं लग्न लागतं असे म्हणते ते आमच्या इकडं. आणि या पावसात भिजलं तर घामोळ्या येत नाही. त्या घामोळ्या, मी उभा राहते बाहेर, तुम्हाला दिसत नाही. आमच्या इकडं लय वातावरण डेंजर झालेलं आहे. आणि बाण जुन्या बंगल्यात बघा. तर म्हणलं चला आपल्या भावा बहिणींसाठी एक पावसाचा हेड. ऊन बी पडलंय आणि पाऊस बी येतोय बघा. कसलं आबाळ आलंय, कसलं. कोण आहे का? गाडी पडली काय? वाय बाई, गाड्या चालवते ती बाई, पडत. तर बघू शकता आमच्या इकडं वातावरण हो का. ज्याची जळायची जळू दे, ज्याची जळायची जळू दे. जरा पाऊस पडू दे, जे छान ले छान. ज्याची जळायची जळू दे, जरा पाऊस पडू दे, ए छान. अगो बया, माझ्या बंगल्यात नाही पाऊस लागत. जुन्या बंगल्यात लागतोय, नवीन बंगल्यात नाही लागत. तर बघू शकताय आमच्या इकडे मी पावसात भिजायला आली. तुम्ही म्हणसान की काय होतंय माहिती का, पहिल्यांदा पाऊस आला ना भिजायचं असतंय. आणि खालनं वापा बघा कसल्या निघते त्या जमीन, आणि वास तर एवढा मातीचा भारी यायला लागलाय की असं वाटतंय की ती मातीच खावं, मातीच खावं. तर एवढा पाऊस आहे आमच्याकडं, बघू शकताय. हो का, हो का, कसलं आबाळ आलंय. एकच आबाळ झाले. हो का, हो का. तर म्हणलं चला माझ्या भावा बहिणींसाठी म्हणलं ज्याची जळायची जळू द्या. पण माझ्या भावा बहिणींना म्हणलं दाखवा आमच्या इकडला पाऊस, आहे की नाही. तर एक आहे फुकणी, कुठली हाय कुठली नाही माझी सवत आहे. ते मला काय म्हणते, झव्वाडी. अगं बाई, तुझे अख्खं खानदान झवाडा असल. कसं असतं माहिती का, प्रगती व्हायला लागलं ना तर लय जळती त्यांची, असा खेचण्याचा प्रयत्न करतात. मग तेव्हा समजून जायचं की आपल्याला प्रगती भेटायला लागली. तुझ्या कमेंटने मला फरक नाही पडत. अशी कितीतरी कुत्री आहे ती, 3-4 आहे ती घाण कमेंट करणारी. त्यांनी कमेंट केली तेव्हा मला वाईट वाटलं नाही. आणि तुझंच ग थोबाड बघून मला कसं ग वाईट वाटणार. फुकणी, तुला लाज ना लाज्या. आणि कसं आहे माहिती का, जेवढं बोलेल ना तेवढं कमीच आहे वाईट बोलण्यासाठी. पण माझे भाऊ बहिणी लय चांगले आहेत. ती मला म्हणतात लक्ष देत जाऊ नको. तर हा आपण नाही लक्ष द्यायचं. कुत्री भुकणारी किती बी असते ती. तर बघू शकताय पावसाचा आवाज नवीन बंगल्यावर कसा खांतय, टप 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 खांतय का नाही. तर ए गादी उचल. तर कसं आहे माहिती का की लय माझी सवत आहे का नाही. आता नवऱ्याला सोडून आली तरी पण तिची लय जायला लागली. पण तिला म्हणावं मी नाही बाई त्याच्यापाशी, आता तुलाच घे करून. कवर यांना तर बोलावा बाई, तरी यांना काय अक्कल आहे ना. काय आण खात्यात का गो खात्यात. तिकडं न्याचा
खात्यात का गू खात्यात, बहुतेक गूच खात असत्यात. अगं भरपूर जणांना आनंद वाटतोय, तिकडल्या पडायला घरात ठेवू. भरपूर जणांना माझ्या भावा बहिणीला वाईट दिसत नाही आणि तुलाच ग बरं वाईट दिसतंय खुपकन्ने. आणि त्याला पण सांगते, तो पण वाईट कमेंट, त्याला एवढं तरी सेक भेटली तरी पण त्याचं काय चालूच आहे. तर बाबा कर, तुम्ही कमेंट करता त्याच्यावर मला कंटेंट भेटते. आणि सगळ्यात महत्त्व, जेवढं पण आहेत का नाही वाईट, त्यांची लेखी मी पोलीस चौकीला दाखल केलेली आहे. आणि कानून कायद्याने आपण कायदा हातात घ्यायचा नाही. ते जे करतील ते पोलिस करतात. मला म्हणती सकाळ सकाळ हेड्यावर टाकती फुकणे. काय एक शिवी दिली तिने, लय घाम दिली, काय दिली कुणाच ठाव. तर तिला मी काय जोर केला नव्हता, येण माझा हेड्यावर बघ. तर चला जाऊ द्या, तिचं तसंच करू द्या, तिला तसंच खाऊ द्या, मला नाही फरक पडत. तर आमच्या इकडला पाऊस बघा कसला डेंजर आहे, लय वाढलाय. तर चला बाय.